हमारे ईशान्य मुंबई दैवज्ञ चैरिटेबल ट्रस्ट जो विशाल कड़ने जिस ट्रस्ट के माध्यम से समाज के हित के अनेक उपक्रम लेते हैं, वैसा ही शिक्षकों का सम्मान, जो शिक्षक समाज के लिए अपना पूरा जीवन खपाते हैं, उनके प्रति पब्लिक के सामने सम्मान करना, यह एक कृतज्ञता का भाव इस दैवज्ञ चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से हर साल होता है। विशाल कड़ने जो एक होनार युवा नेता, जो समाज के लिए दिन रात काम करता है, अलग अलग क्षेत्र में जो अच्छा काम करते हैं उनका सम्मान करना, उनका मार्गदर्शन समाज के लिए, लोगों के लिए लेना, इसी तरह का काम करते, इसलिए उनको शुभेच्छा देने के लिए मैं आज आया और मुझे खुशी लगी कि बहुत ही बड़ी संख्या से शिक्षक यहाँ आए थे और अलग अलग क्षेत्र में, अलग अलग स्पर्धा में जिन्होंने अपना कौशल्य दिखाया, उनका सम्मान करने का काम इस ट्रस्ट के माध्यम से हुआ। मैं ईशान्य मुंबई चैरिटेबल ट्रस्ट को और हमारे मित्र विशाल कड़ने जी को उनके काम के लिए शुभकामनाएं देता हूं। इसी तरह शिक्षा क्षेत्र रहे, आरोग्य क्षेत्र रहे, समाज के हर घटक के लिए काम करने का सौभाग्य उनको मिले और वो समाज के लिए काम करते रहे, यह मैं शुभकामना देता हूं और उनका अभिनंदन करता हूं। शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरातील साधारण 1200 शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आज इथे आम्हाला करायला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्या माध्यमातून आम्हाला शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला मिळते। त्याबद्दल आम्हाला जी संधी सर्व शिक्षकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो। किती शिक्षकांना तुम्ही आज पारितोषिक दिलं? आज वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या श्रेणीतील जसं ICSE, IB बोर्ड, स्टेट बोर्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विभागातील पारितोषिकं आहेत। साधारण 100-125 पारितोषिकं इथे दिली जातील। जीवनगौरव पुरस्कार जे सर्वात उच्च श्रेणीचे पुरस्कार आजच्या समारंभाचे सोहळ्याचे आहेत ते 3 आहेत। प्रिन्सिपल ऑफ द इयर पुरस्कार आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आज इथे आपण आयोजित केलेले आहेत। कोण कोण प्रमुख पाहुणे तुमच्या कार्यक्रमात? खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे ती स्मार्टफोनमुळे दुरावलेला सुसंवाद आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून सध्या मराठी भाषा आणि अक्षरांचे धडे गिरवण्यासाठी आजीबाई जोरात हे अष्टविनायक नाट्य संस्थेचं नाटक खूप छान महाराष्ट्रामध्ये परफॉर्म करते। तर त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक श्री क्षितिजी पटवर्धन आणि त्यांची टीम इथे उपस्थित राहून संपूर्ण शिक्षकांना संबोधन करणार आहे। प्रत्येक जण इथे येणारा हा मान्यवरच आहे, त्यामुळे विशेष अशी कोणाची मी इथे नावं घेऊ इच्छित नाही, परंतु स्थानिक ठाणे म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे, विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि या कार्यक्रमाची संकल्पना आणि मांडणी ज्यांनी मांडली किंवा मला मार्गदर्शन ज्यांनी केलं ते दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक माननीय किरणजी शेलार ये इथे उपस्थित रहना है। काशीनाथ घानेकर में आयोजित किया गया जिसमें आप प्रमुख अतिथि के रूप में यहाँ पर मौजूद है, क्या कहेंगे? ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट द्वारा राज्य स्तरीय शिक्षक सम्मेलन आज यहाँ पर विशाल कड़ने जी के सौजन्य से यहाँ पर रखा गया है। तो निश्चित रूप से मैं इस संस्था का और सभी पदाधिकारियों का मैं अभिनंदन करता हूँ, क्योंकि जो लोग भी समाज के लिए अपना योगदान दे रहे हैं, जिन लोगों का समाज के बनाने में अपना निर्माण कार्य में उनका योगदान है, उन सभी लोगों का सम्मान होना चाहिए। और निश्चित रूप से हमारे यहाँ कहा गया है कि राजा अपने देश में पूजा जाता है और विद्वान सर्वत्र पूजयेत।
तो विद्वान लोगों की सभी जगह पर सभी स्थानों पर पूजा होती है। इसलिए शिक्षकों का सम्मान करना निश्चित रूप से इस संस्था के लिए भी गौरवशाली क्षण है और मेरे लिए भी यह निश्चित रूप से अभूतपूर्व क्षण है कि मैं इस कार्यक्रम का हिस्सा बन रहा हूँ। एक आने वाले समय में विधानसभा का चुनाव है। आप एक उत्तर भारतीय नेता हैं, एक पदाधिकारी हैं। उत्तर भारतीयों को लेके क्या आपका ये रहेगा, संदेश रहेगा? देखिए, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ जी ने जो कहा है, कटोगे तो बटोगे। तो यहाँ उत्तर भारतीय दक्षिण भारतीय करके नहीं, हम सब हिंदू हैं और मुंबई और महाराष्ट्र को बचाने के लिए मतदान होगा, इसमें कहीं कोई संदेह नहीं है। और श्री देवेंद्र जी के नेतृत्व में महायुति की सरकार आएगी। मी मनीषा तुपे, राष्ट्रवादी मुंबई महिला कार्याध्यक्ष, त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दादर ची विश्वस्त, आज या ठिकाणी ईशान्य मुंबई देवज्ञ चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट यांचे संयोजक माझे मित्र विशालजी कडणे यांनी या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते। त्यांच्यामुळे मला आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम पाहण्याचा लाभ मिळाला। खरं तर शिक्षक हा सर्वप्रथम गुरु असतो आणि आपण नेहमी आई वडिलांनंतर शिक्षकांना सर्वात प्रथम हा मान देतो। आज मुलांच्या पाल्याच्या जडणघडणीचा पाया जर कोण घडवत असतील तर ते शिक्षक असतील आणि अशा ह्या शिक्षकांचा हा गुणगौरव समारंभ या ठिकाणी होतोय, त्याबद्दल मला विशालजींचं फार कौतुक करावंसं वाटतंय। अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जर या शिक्षकांना आपण प्रोत्साहित करत गेलो तर मला वाटतं अजून हे शिक्षणाचं कार्य चांगल्या पद्धतीने होईल। आपण समाजामध्ये बघतोय आज कुटुंबामध्ये लहान फॅमिली असल्यामुळे आई वडील हे दोघेही नोकरी करतात, परिणामी मुलांकडे लक्ष देणारे असे कुटुंब राहिलेले नाही आहेत आणि या ठिकाणी मुलं ही शिक्षकांच्या सानिध्यामध्ये जास्त वेळ असतात आणि त्यामुळे मुलांना शिक्षकांबद्दल जास्त आदर वाटावा, मुलांना शिक्षकांबद्दल आपुलकी प्रेम असावं, ही भावना पुढे आपल्याला घेऊन गेलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे, कारण तेच ह्या मुलांना घडवू शकतात आणि ही जी मुलं आहेत आता घडणारी, ही उद्या आपल्या देशाचे नागरिक होणार आहेत आणि देशाचा पाया भक्कम करण्यास मदत करणार आहेत। म्हणून अशा या शिक्षकांना आज सरकारच्या माध्यमातून देखील अनेक विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून हे कार्यक्रम समाजामध्ये होणं ही काळाची गरज आहे आणि विशालजींच्या माध्यमातून अशा अनेक संस्था हे कार्य करत असतात समाजामध्ये। अशा सर्व संस्थांना माझ्याकडून मानाचा सलाम। धन्यवाद। याच्या माध्यमाने ज्या ज्या शिक्षकांचा सन्मान होतोय, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या शिक्षकांचा सन्मान होतोय तो संदेश बाकीच्या शिक्षकांना त्यांच्या कामामध्ये अजून ऊर्जा भेटावी या दृष्टिकोनाने आहे आणि त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की या कार्यक्रमाचा समाजाला फार चांगला उपयोग होईल।